नमस्कार. आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. तुम्ही मोबाईल वापरता की मोबाईल तुम्हाला वापरतो? जर दिवसाचा बराच वेळ मोबाईल, टीव्ही, रील्स, गेम्स यामध्ये जात असेल, अभ्यास करायचा असूनही मन लागत नसेल आणि रात्री झोपण्याआधी आजही वेळ वाया गेला असे वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो. जर तुम्हाला वाटत असेल, हे खरंच तुमच्यासाठी उपयुक्त आहे, तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर नक्की करा. कारण कदाचित त्यालाही याची गरज असेल आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. इथे खूप सारे व्हिडिओ बनवले जातात, ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळते, तुम्हाला अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातात. आज मी तुम्हाला इथे शिकवायला आलेलो नाही, तर तुमच्या अभ्यासातील महत्त्वाची अडचण, जी तुम्हाला अभ्यासापासून दूर नेत आहे, ती म्हणजे मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाचं व्यसन. लक्षात ठेवा, तुम्ही खूप बुद्धिमान आहात, माहितीने समृद्ध आहात, तुमच्याकडे तुमचे ध्येय पूर्ण करण्याची क्षमता आहे. पण तुम्ही सोशल मीडिया, मोबाईलच्या जाळ्यात अडकला आहात. मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया ही सर्व माध्यमे वाईट नाहीत. शिक्षणात जर आपण त्याचा फायदा करून घेतला, तर अभ्यासात या सर्वांचा योग्य वापर करून तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करू शकता. त्यांचा आपल्याला खूप फायदा आहे. पण कधी? जेव्हा त्यांचा योग्य वापर होईल, प्रमाणात वापर होईल, मर्यादित वापर होईल. लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा आपल्यासाठी घातकच असतो. जेव्हा आपण अभ्यासाला बसायचं ठरवतो आणि 5च मिनिटे बघतो म्हणून रील्स, व्हिडिओ बघण्यात आणि गेम खेळण्यात इतका अडकतो, की वेळ कसा निघून गेला ते कळतच नाही. यामुळे होतं काय? तर या साधनांच्या अतिवापराने त्याचं व्यसन लागतं आणि अभ्यासातील रस कमी होतो. अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही आणि आत्मविश्वासही कमी होतो. या सर्व गोष्टीमुळे तुमचा अभ्यासातील ताण वाढतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला वाईट समजू नका. तुम्ही चांगले आहात. ही साधनही चांगली आहेत. आपल्याला गरज आहे या साधनांचा अतिवापर करण्याची लागलेली सवय बदलण्याची. तर या व्हिडिओमध्ये आपण या व्यसनातून बाहेर कसं पडायचं, सोशल मीडियाची सवय मोडून अभ्यासाची सवय कशी लावायची, अभ्यासावर लक्ष केंद्रित कसं करायचं, हे सोप्या भाषेत पाहणार आहोत. तर आपण पाहूयात व्यसन म्हणजे नेमकं काय असतं. तर व्यसन म्हणजे अशी गोष्ट जी आपल्याला नको असतानाही करावीशी वाटते, जिच्याशिवाय चैन पडत नाही. अशी गोष्ट जी न केल्यावर आपण अस्वस्थ होतो, तिच्याशिवाय आपण राहू शकत नाही आणि अशा गोष्टीमुळे आपले ध्येय पूर्ण करण्याच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात. मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया वाईट नाही, ते चांगलंच आहे. पण त्यांचा अतिरेक वाईट आहे. जास्त वेळ तुम्ही स्क्रीनसमोर घालवत असाल, तर मेंदू थकतो, डोळे दुखतात, झोप बिघडते. त्यामुळे हे व्यसन कमी करणे आपल्यासाठी गरजेचं आहे, जर तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करायचं असेल तर. तर आता आपण पाहूयात या व्यसनात आपण का अडकतो. आपण पाहिलं की मोबाईलचं व्यसन आपल्यासाठी योग्य नाही. मग तरी पण आपल्याला याचे व्यसन का लागते? आपण का अडकतो या व्यसनात? हे व्यसन वाईट आहे, हे माहीत असून देखील आपण या व्यसनात अडकतो. का अडकतो? तर याविषयी माहिती आपण आता पाहणार आहोत. खरं तर हे व्यसन एका दिवसात नाही लागत. ते हळू-हळू नकळत आपल्या सवयींमध्ये शिरतं. नकळत आपल्याला याची सवय लागते. आपण 5 मिनिटं पाहून मोबाईल ठेवून देऊ असं म्हणतो आणि तासनतास वेळ त्याच्यातच घालवतो. असं का होतं? तर मोबाईलवर रील्स बघणे, गेम्स खेळणे हे खूप मजेशीर असतं. एका क्लिकवर सर्व काही होतं आणि अभ्यास म्हटलं की तिथे वेळ द्यावा लागतो, मेहनत लागते, लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामुळे मन म्हणतं, आधी थोडा मोबाईल पाहू, अभ्यास नंतर करू. तसेच जेव्हा आपण दबावात असतो, परीक्षेचा ताण, मार्क्सची भीती, पालकांच्या अपेक्षा, इतरांशी होणारी तुलना, यामुळे आपण दबावाखाली असतो. या गोष्टीमुळे आपला मेंदू थकून जातो. अशा वेळी जेव्हा आपण मोबाईलवर रील्स बघतो, गेम खेळतो, त्यामुळे आनंद मिळतो, मग नकळत याची सवय लागते. अजून एक कारण असं आहे, की माझे मित्र पाहतात, सगळेच मोबाईलवर रील्स पाहतात, गेम्स खेळतात. मग मी थोडं पाहिलं तर काय होतंय? यामुळे पण ही सवय आपल्याला लागते. तर
ही आपण बघितलं की व्यसन आपल्याला का लागतं. आता आपण पाहूयात याचे दुष्परिणाम काय होतात. सतत मोबाईल पाहिल्यामुळे मेंदूला पटकन बदलणाऱ्या माहितीची सवय होते. रील्स, शॉर्ट व्हिडिओ, गेम्स हे सगळं काही सेकंदात बदलतं. मग जेव्हा आपण अभ्यासाला बसतो, तेव्हा आपलं एकाच विषयावर लक्ष केंद्रित होत नाही. कारण आपल्या मेंदूला पटकन बदलायची सवय लागलेली असते आणि अभ्यासात एकाच विषयाला जास्त वेळ द्यावा लागतो. आपल्या मेंदूचा आपण जसा वापर करू, तसाच तो काम करायला शिकतो. जेव्हा आपण मोबाईलवर रील्स, शॉर्ट व्हिडिओ पाहतो, तेव्हा मेंदूला नवीन, चमकदार आणि पटकन बदलणारी माहिती मिळते. काही सेकंदात नवीन व्हिडिओ, नवीन आवाज, नवीन चित्र, मग मेंदूला हळूहळू याची सवय लागते. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता, पुस्तक उघडता, तेव्हा तिथे चित्र बदलत नाही, आवाज नसतो, लगेच मजा मिळत नाही. मग मेंदूला अभ्यास कठीण वाटतो. अभ्यास करायला नको वाटतं. मोबाईलवर तुम्हाला हवी ती माहिती मिळते. जेव्हा तुम्ही तुमचे प्रश्न मोबाईलमधून शोधता, तेव्हा मेंदूला विचार करायची गरजच राहत नाही. जसा-जसा तुम्ही तुमच्या प्रश्नांसाठी मोबाईलचा वापर वाढवता, तसा-तसा हळू-हळू तुमचा मेंदू आळशी बनतो. कारण मेंदू हा स्नायूसारखा असतो. जसा तुम्ही त्याचा वापर कराल, तसा तो मजबूत होतो. मोबाईलवरील तयार माहितीचा वापर जास्त झाला की तुमची स्मरणशक्ती कमी होते. फक्त 5 मिनिटे म्हणून सुरू केलेला मोबाईल कधी 1 तास घेऊन जातो ते आपल्याला कळतही नाही. त्यामुळे वेळ वाया जातो. जास्त वेळ स्क्रीनसमोर बसल्यामुळे डोळे थकतात, शरीर हालचाल करत नाही, झोपेची वेळ बिघडते आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे चिडचिड आणि आळस वाढतो. जेव्हा तुम्ही सोशल मीडिया पाहता, तेव्हा तिथे सगळे आनंदी, मजा करताना आणि यशस्वी दिसतात. मग आपण आयुष्याची त्यांच्याशी तुलना करतो. याचा परिणाम असा होतो, की आपला आत्मविश्वास कमी होतो. ही सर्व दुष्परिणाम आपल्यावरती मोबाईलचं व्यसन लागल्यामुळे होतात. की व्यसन म्हणजे काय? आपण त्यामध्ये कसं अडकतो आणि याचे दुष्परिणाम सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आता आपण हे कमी कसं करायचं याविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वात प्रथम बदलाची सुरुवात कशी करावी हे पाहूयात. आपण आतापर्यंत मोबाईलचं व्यसन म्हणजे काय? आपण त्यात का अडकतो? आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत? हे पाहिलं. आता आपल्याला हे व्यसन सोडायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे पाहणार आहोत. एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे व्यसन असेल, तर तुम्ही स्वतःला मी वाईट आहे असं समजू नका. तुम्ही वाईट नाहीत, तर तुमची सवय चुकीची आहे आणि सवय बदलता येते. आता आपल्याला ही सवय बंद करायची आहे आणि त्याची सुरुवात आतापासूनच करायची आहे. सगळ्यात आधी तुम्ही दिवसातून किती वेळ स्क्रीनवर घालवता हे प्रामाणिकपणे लिहा. हे ही सवय बदलण्याचं पहिलं पाऊल आहे. आणि आता तुम्ही मोबाईल जास्त का वापरता याचं कारण शोधा. जेव्हा तुम्हाला याचं कारण सापडेल, तेव्हा नक्कीच तुम्ही ही सवय बंद करू शकता. आता लक्षात ठेवा, ही सवय आपल्याला हळू कमी करायची आहे. कारण कोणतीच सवय एकदम बंद होत नाही. तुम्ही मोबाईल, टीव्ही वापरण्यासाठी ठराविक वेळ ठरवा. मी याच वेळेत मोबाईल वापरणार. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल, तेव्हा अभ्यासासाठी जे ठिकाण तुम्ही निवडलेले आहे, त्या ठिकाणी मोबाईल ठेवू नका. मोबाईल, टीव्ही वापराची वेळ कमी केल्यामुळे आता तुमच्याकडे वेळ शिल्लक राहील. या वेळेत तुम्ही काय करणार? आता तुम्ही हा शिल्लक राहिलेला वेळ तुमच्या अभ्यासासाठी देणार आहात. आता पाहूयात अभ्यासाची गोडी कशी वाढवायची. अभ्यासाची आवड कशी निर्माण करायची. पहिल्यांदा छोटे उद्दिष्ट ठेवा. आज मी संपूर्ण धडा पूर्ण करणार असं म्हटलं की मन घाबरतं. त्यामुळे त्या पाठाची विभागणी करा आणि मग अभ्यास करा. जेव्हा तुम्ही लहान उद्दिष्ट पूर्ण करता, तेव्हा मनाला आनंद मिळतो आणि मग हळू अभ्यासाची गोडी लागते. आणि जेव्हा तुम्ही लहान उद्दिष्ट पूर्ण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला एक छोटंसं बक्षीस देऊ शकता. नंबर 2, पोमोडोरो पद्धत. 25 मिनिटं अभ्यास आणि 5 मिनिटं विश्रांती. आपला मेंदू मशीनसारखा नाही. एकाच ठिकाणी खूप वेळ बसून अभ्यास केल्याने लक्ष लागत नाही. मेंदू थकतो. त्यामुळे 25 मिनिटे पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा आणि 5 मिनिटे इतर ॲक्टिव्हिटी करा. जसे चालणे, पाणी पिणे किंवा इतर काही ज्यामुळे तुमच्या अभ्यासावर लक्ष टिकतं. कंटाळा कमी येतो. अभ्यास प्रभावी होतो. नंबर 3, विषय समजून घ्या. घोकंपट्टी टाळा. फक्त
पाठांतर केल्याने अभ्यास कंटाळवाणा वाटतो. समजून घेतल्यावर अभ्यास करायला मजा येते. जेव्हा विषय समजून अभ्यास करता, तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यासात रस निर्माण होतो. नंबर 4. स्वतःशी तुलना करा, इतरांशी नाही. इतरांचे मार्क्स, रँक, पोस्ट पाहून आपण स्वतःला कमी समजू लागतो. त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. त्याऐवजी मी कालपेक्षा आज किती सुधारलो, अशी स्वतःशी तुलना करा, इतरांशी नाही. स्वतःशी केलेली तुलना प्रेरणा देते आणि इतरांशी केलेली तुलना निराशा देते. स्वतःशी तुलना केली की अभ्यासाचा ताण कमी होतो. अभ्यास समजायला लागला की स्क्रीनची गरज कमी होते. जेव्हा अभ्यास समजत नाही, तेव्हा मनात "मी हुशार नाही, हे मला जमणार नाही" असे विचार येतात आणि आपल्या मनाला त्रास होतो. मग मन त्रासापासून वाचण्यासाठी मोबाईलचा आधार घेतं. कारण मोबाईलवरील रील्स, व्हिडिओ पाहण्यात मजा येते. पण जसं-जसं अभ्यास समजायला लागतो, प्रश्न सुटायला लागतात, आत्मविश्वास वाढतो, तसं-तसं मोबाईल आपोआप दूर राहतो. लक्षात ठेवा, तुमचा वेळ मौल्यवान आहे. तुमची स्वप्न स्क्रीनपेक्षा मोठी आहेत. मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया हे तुमचे शत्रू नाहीत, ते चांगले आहेत. पण त्यांचं व्यसन नक्कीच शत्रू आहेत. तुमच्याकडे वेळ आहे, ऊर्जा आहे, स्वप्न आहेत. स्क्रीनमध्ये अडकून ती वाया घालवू नका. हळू बदल करा, पण नक्की करा. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याचं यशाचं बीज ठरू शकतो.